अशा प्रकारे एवढी भाजी आपल्याला भेटली आहे. हे बघा, आणि खायला पण मित्रांनो मस्त लागते, खूप चांगली पण असते. हां, याची फुलाची पण भाजी बनवतात. ते बघा इथे आलेलं सुद्धा आहे बघा फूल. एवढा भेटला आपल्याला आणि आईला सुद्धा भेटला. बस ना एवढा. अशा प्रकारे पीठ टाकून आणि सारून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे हे बघा, एक नंबर, असं एक नंबर मित्रांनो, असा सुगंध वास येतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 10 वाजलेत आणि आज ना आपण रानवेळीची आज भाजी बनवणार आहोत. तुम्हाला दाखवते कोणती रानवेळी आहे आणि कशी दिसते आणि कशा प्रकारे त्याची भाजी केली जाते. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि परत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कोण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण जाऊया आईसोबत आणि आई दाखवणार आहे आपल्याला कुठल्या वेळीची आपण आज भाजी. मित्रांनो, आता आपण चाललो आहे, म्हणजे आपण भाजी आपण काढायला चालू पण तिथं दाखवतो तुम्हाला. आई आहे पुढे बघू शकता. आणि मित्रांनो, पाऊस पण आता येणार वाटत, पूर्ण काव केलं दगाने पूर्ण. तर आपण ना फटाफट लवकर काढून घ्या भाजी. आई आहे पुढे दिसू दे तुम्हाला. चाललोय भाजी काढण्यासाठी आपण. कुठे इथे नाही अशा मित्रांनो, इथे ती भाजी आहे. दाखव कुठली. हे बघा मित्रांनो, ही तीच रानवेळ आहे. हे बघा, जंगली भोपळ्याला बोलतात, जंगली भोपळ्याची वेळ आहे. हे बघा, हिचीच आज आपण भाजी बनवणार आहोत. तर आई काढून दाखवेल तुम्हाला. हे बघा, अशी वेळ आहे पूर्णपैकी. खाली पानं घ्यायची, वेळ घ्यायची, पूर्ण घ्यायचा वेल. हे बघा मित्रांनो, हा पूर्ण दांडा घ्यायचा. तर तुमच्या इथे याला काय सांगता मला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, अशा प्रकारे इथे ही वेळ आहे. बघा आपल्याला किती आज भाजी भेटते. कोणाची मावशीची आहे. ते बघा आई तिकडे काढते, बघू शकता. हे बघा, फक्त भाजी पुरती पाहिजे मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे पानं असतात मित्रांनो. हे बघा, भरपूर जणांना माहिती नाही मित्रांनो ही भाजी. ही बघा, अशा प्रकारे भाजी, ह्याला जंगली भोपळासुद्धा बोलतात. त्याची ही वेळ आहे, आपल्याला वेळीची आज भाजी बनवायची आहे. ही बघा, हीच ती रानवेळ आहे मित्रांनो. लक्षात आता आई ना तिथे काढते. हे बघा, अशी आपल्याला कवळी कवळी घ्यायची वेळ आहे. बघा, ह्याला जंगली भोपळासुद्धा येतो, पण सध्या ना आता आली ना, आपण येईल थोड्या दिवसात येईल. याला फुलं वगैरे येतात ना, तेव्हा येतो. एवढी भाजी झाली आपली, अजून थोडीशी काढी झाली ना, एवढी बस ना. असं अशा प्रकारे एवढी भाजी आपल्याला भेटली आहे. हे बघा, आणि खायला पण मित्रांनो मस्त लागते, खूप चांगली पण असते. हां, याची फुलाची पण भाजी बनवतात. ते बघा इथे आलेले सुद्धा आहे बघा, फुलाची पण भाजी केली जाते. हे बघा, अशा प्रकारे याची भाजी केली जाते मित्रांनो. इथे फूलसुद्धा आहे बघा याचं, आणि याचं फूल म्हणजे वाढल्यावरती ना पिवळं होतं. हे बघा, इथे आईने जमा केलं जातं एवढे. हे बघा, अशा प्रकारे ही रानवेळीची भाजी मित्रांनो. हे बघा, ही कुठलं आहे काय रे, कुठे आहे. हां हां, हे बघा मित्रांनो, काकडीसुद्धा लागलेलं आहे. ही बघा, काकडीची वेळ आहे. तर मित्रांनो, हे बघू आपण ना मस्त की भाजी ना काढून झाली आपली रानवेलीची. आणि आता आपण चाललो आहे घरी. मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे ही भाजी केली जाते ती. तर चलायला मस्त की धुवून वगैरे घेऊया आणि बारीक मस्त की कापून घ्या फटाफट. तर चला, ही भाजी पण धुवून टाक. सगळ्या मित्रांनो मस्त की ना भाजी धुवून घेऊया मस्त की. त्यावेळी तिथे चिक्कल लागलं ना, ते ना आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्याला पटापट आहे ना आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर चला, भाज्या आपण धुवून घेतली मस्त की भाजी आणि बारीक वगैरे कापून घेऊया आणि बनवूया. पण आता ना परत चाललो आहे भाजी घेण्यासाठी. तर त्या रानवेळीमध्ये ना आपण शेकड्याचा पाळा टाकणार आहोत. तर त्याने ना अजून भाजी ना मस्त की सुंदर लागते खाण्यासाठी. बघा, आता ना इथे आपण कवळा पाळा घेतो आहे. बघा, जास्त हे नाही घ्यायचं आपल्याला, मोठी पाळा आपल्याला कवळा घ्यायचा आहे. बघा, इथे सुद्धा आपण पण घेऊया. बघा, फक्त आहे ना मित्रांनो कवळा पाळा घ्यायचा आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे कवळा पाळा घ्यायचा
हा इथे सुद्धा आहे बघा. असे आपल्याला कवळा पाला घ्यायचा, जास्तच आपल्याला कवळा पाला घ्यायचा जेणेकरून ना मेहनत जास्त आपली गेली नाही पाहिजे वाया त्यासाठी, नाही तर आपल्याला साफ करण्यासाठी खूप मेहनत लागेल. ते बघा इथे नसा कवळा पाला घेऊ आपण. बघा आपल्या घराच्या बाजूलाच आहे भरपूर. हा बघा इथं आपण देऊ हा वाला. तिथे आई सुद्धा काढते. बघा एवढा भेटला आपल्याला आणि आईला सुद्धा भेटला. बस ना एवढं अजून लागेल थोडं अजून. बघा मित्रांनो इथे सुद्धा आहे. हा चालेल ना. हा घे मित्रांनो. आता आईने ना भाजी कापायला चालू केलं आहे बघा. ते ना मस्त की आईने ना शेगलाचा पाळणा बारीक करून कापून घेतला आहे आणि ते आता आईनं जी वेळ आणलेला आपण ती कापून घेते. पासकट कापून घ्यायचं आपल्याला. हे बघा त्याची पानं पण घ्यायची बघा, मस्त विषय बारीक कापून घ्यायचे. आणि तिकडे आपण चूळ पण चालवली तर पटापटानं आपण भाजी वगैरे कापून घेऊया, कांदे वगैरे. मग तुम्हाला दाखवतो कशा वगैरे आपण बनवायची ती भाजी. तर मित्रांनो आता आईने रेसिपीला स्टार्ट करते. आता मस्त की आपले चूळ वगैरे ना झाले हे बघा. आणि आईने मस्त की तेल टाकले गरम करायला हे बघा ह्याच्यामध्ये. आणि ते कांदे कापून घेतले बारीक आणि ते लसूण चिचून घेतले आणि ते काय मिरची आहे ना, मिरची. आणि ह्याच्यामध्ये आपला जो आपण बारीक चिरलेला वेल आहे भोपळ्याची आणि त्यासोबत शेगलाचा पाला आणि ते मसाले वगैरे घेतले आईने. आई मस्त की रेसिपीला स्टार्ट केली होतं. तेल आहे ना गरम करायला ठेवलं आईने. आता पटापट आई चालू करेल. आणि मित्रांनो सिंपल आहे ही भाजी, जास्त काही वेळ लागत नाही त्याला. हे बघा इथे तेल मस्त की आपलं गरम होतोय. इथे हळद आणि काय लागणार आपल्याला हा मसाला मसाला जराशे टाकायचे. हा आणि मसाला गरम मसाला सगळं टाकायला. नाही बघा अशा प्रकारे आपले मसाले तिकडे आणि टाकणार. सिंपल आहे म्हणते. लगेच तेल गरम झालं की लगेच आपली फोडणी द्यायची बस खाली, लगेच होईल. आता कांदा टाकून गेला मित्रांनो आपण तेलामध्ये आणि मिरची सुद्धा आणि लसूण सुद्धा टाकलं. हा बघा मित्रांनो खायला पण भाजी खूप चांगली जाते आणि शरीरासाठी पण चांगली आहे. वर्षातून तर एकदा खाल्लीच पाहिजे मित्रांनो. आणि ही भाजी तुम्हाला पावसाळ्यामध्ये भेटणार, जास्त करून भेटत नाही भेटत, पावसाळ्यामध्ये घेते. तर तुमच्या इथे या भाजीला काय बोलत नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण फटाफटाने भाजी करून घेऊ. आई ते भाजी बनवते. मित्रांनो आपल्याला कांदा मस्त की तळून घेतलेला आणि आता भाजी टाकतोय आपण त्याच्यामध्ये. हे बघा जे आपण बारीक कापून घेतले ना भाजी ते टाकतोय आता आपण. बघा अशा प्रकारे मस्त की आपण टाकून घेतलेलं. आग हलका करायचा. हो जरा आग कमी करून घ्या पण अशा प्रकारे. त्याच्यात मसाला घेतला आहे आईने आणि हळद सुद्धा आहे आणि जिरा मसाला हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायची भाजी. मस्त मित्रांनो मीठ वगैरे टाकून घेतला आणि आता मस्त पलटून घेऊ ह्याला. जेणेकरून खाली लागलं ना पाहिजे. अशा प्रकारे आपली भाजी ना रेडी होईल. आता याला किती मिनटं शिजायला लागलं आपल्याला? 10 मिनटं लगेच रेडी होईल ना मग. बघा मित्रांनो जास्त वेळ नाही लागत. मी बोललो तुम्हाला अगोदरच की या भाज्या जास्त वेळ नाही लागत, फक्त 10-15 मिनटं लागतील आपली भाजी नाही रेडी होईल. तर आपल्याला आई चावल्याची भाकर बनवते. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. ती पण सारून बनवतो आम्ही, तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बनवतो. हे बघा तर आईने पहिलीच आहे ना ही बघा भाकर बनवली इकडे चावल्याची. हे बघा आता आई बनवते दुसरी, तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे चावल्याची भाकर बनवली जाते ती. बघा अशा प्रकारे पाणीसारखं पीठ करून घेतलं आणि याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे. हे बघा असं बारीक करून घेतलं आणि आता सारवी बघा सारवून बनवायची असते. आपण जसं शेण सारवतो ना तशी ती भाजी सारवायची असते आपल्याला. तुम्हाला दाखवतो ही आमची आदिवासी पद्धत आहे. बघा अशा प्रकारे पीठ टाकून आणि सारवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे थंड पाण्यामध्येच मलायचं, पाण्यात नाही मला. थंड पाण्यातच मला मित्रांनो, गरम पाण्यामध्ये ना. बघा अशा प्रकारे थोड्या मिनिटात आपली भाकर रेडी होईल. मित्रांनो आपली ना भाकर झालेली आहे चावल्याची.
हे बघा एक नंबर. हे बघा अशा प्रकारे आपली चावलाची भाकऱ्या रेडी झालेली आहे. आणि फक्त आता तिला ना खालून शेकून घ्यायचं आहे. आपली भाकऱ्यांना पूर्णपणे रेडी होईल. चला आता आपली भाजी पण रेडी होईल. थोड्या मिनिटात तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपली भाजी ना पूर्णपणे रेडी झाली. हे बघा एक नंबर. असं एक नंबर मित्रांनो, असा सुगंध वास येतो आहे. भाजीचा कलर बघा मित्रांनो, एकच नंबर. आणि आपले भाकर सुद्धा रेडी झाले. जेवायला बसूया. भूक पण भरपूर आहे. आता दुपारच्या वाजले 1:30 वाजले मित्रांनो. आणि आता जेवायला बसूया आपण पटापट. आपली ना भाजी पूर्णपणे रेडी झाली. आणि बघा इथे ना मस्त की आपली भाजी ना रेडी झाली. आणि सुगंधाचा वास येतो मित्रांनो. आणि इथे आपल्या चावलाची भाकर आहे. हे बघा. आणि आईसोबत बसले इकडे. आणि मावशी अगोदरच जेवली. आता जेवायला येत नाही ती. आता आम्ही खातोय. हे बघा मस्त की आई वाढते. आता खाऊन बघा आपल्याला कशी लागते करून. त्याच्यात सगळ्या आपण भाजी घेतलेली आहे. आणि ही चावल्याची भाकर एक नंबर अशी लागते मित्रांनो खायला. हा बघा एकच नंबर आहे मित्रांनो. खाऊन टेस्ट करून तुम्हाला दाखवतो. शब्द नाही मित्रांनो माझ्याकडे तोंडामध्ये. एक नंबर अशी भाजी झाली. खतरनाक आलं मित्रांनो. काय तुम्ही पण ट्राय करून बघा. हे बघा हां एक नंबर. खूपच भारी लागते मित्रांनो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि कोण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल माझ्या चॅनलवरती. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.